खरं तर आज आपण एका अशा तरुणाला, अशा व्यक्तीला भेटणार आहोत, जो याआधी आपल्याला सच्चा कॉम्रेड म्हणून परिचित होता. कॉम्रेड ह्यासाठी की त्यांनी याआधी सर्वसामान्यांच्या, गोरगरिबांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावरच्या अनेक लढाया ज्या आहेत त्या लढलेल्या आहेत. मात्र त्या कॉम्रेडची स्वतःची एक कहाणी आहे. त्याच्या आयुष्यात आलेला जो संघर्ष आहे त्या संघर्षाची ती कहाणी आहे. ती कहाणी त्यांनी ज्या बोध या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेली आहे. त्या बोध या पुस्तकाचे लेखक प्रशांत आंबी हे सध्या आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम प्रशांत, आमच्या ग्रामवार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. प्रशांत, मी थेट प्रश्नाकडेच येतो. बोध नेमकं काय आहे? या पुस्तकाचं नाव ऐकल्यानंतर किंवा ह्या पुस्तकाचं मुखपृष्ठ बघितल्यानंतर अनेकांना बोध असं शीर्षक वाटतं, पण या पुस्तकाचं नाव बोध असं आहे. भंगार वेचण्यासाठी पोत्यापेक्षा जास्त मोठं असणारं जे पोतं असायचं त्याला आम्ही बोध म्हणायचो. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी याला बोथ म्हणतात, काही ठिकाणी खंदाडी म्हणतात, काही ठिकाणी बोध म्हणतात. तर ते नाव आपण ह्या पुस्तकाला मी दिलेलं आहे. तर बोध म्हणजे भंगार वेचण्यासाठी वापरण्यात येणारं पोतं, या अर्थानं या पुस्तकाला ते शीर्षक दिलेलं आहे. प्रशांत, खरं तर आता तू सांगितलंस की म्हणजे बोध हे जे नाव आहे, खरं तर अनेकांना माहिती. भंगार वेचणाऱ्या माणसांच्या पाठीवरती असतं, आपल्याला तेवढंच दिसतं. त्याच्या पाठीमागची जी कथा आहे किंवा त्या बोध शीर्षका पाठीमागची जी कहाणी आहे ती नेमकी काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. बोध हे माझं पहिलं पुस्तक आहे आणि हे फक्त पुस्तक नाही तर ते माझं स्वकथन आहे. मी आणि माझी म्हणजे मुख्यतः ही जी कहाणी आहे ती माझी आणि माझ्या छोट्या बहिणीची आहे. मी 5वीला असताना आणि माझी बहीण माझ्यापेक्षा 1.5 वर्षानं लहान आहे. तर तेव्हापासून हा जो प्रवास आहे आमचा, आम्ही दोघेही भंगार वेचायचो आणि त्या प्रवासाचं हे पुस्तक आहे. आमच्या काही आठवणी आहेत भंगार वेचतानाच्या, की लोक कशा पद्धतीनं समाज या भंगार वेचकांकडे बघतो किंवा आम्हाला आलेले काही अनुभव, आम्हाला झालेला त्रास किंवा त्यावेळीची परिस्थिती, ती परिस्थिती मांडण्याचा ह्या पुस्तकामधून मी प्रयत्न केलेला आहे. प्रशांत, तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी कशा स्वरूपाची होती? 1972च्या दुष्काळामध्ये आमचं कुटुंब कर्नाटकातून महाराष्ट्रात आलं आणि 1972चा जो दुष्काळ आहे तो एवढा भीषण होता की जे जुने लोक आहेत त्यांना आजसुद्धा त्या आठवणी जर आठवल्या किंवा त्या आठवणी आठवायचा प्रयत्न केला, तो काळ आठवायचा प्रयत्न केला तर अंगावर काटा मारतो. कारण त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एकतर बेरोजगारी होती, लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न होता, अक्षरशः जनावरं माती खाऊन मेली अशा आठवणी लोक सांगतात. तर त्या काळामध्ये रोजगाराच्या शोधात आमचं कुटुंब इकडं आलं. महाराष्ट्रात आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महावीर कॉलेजच्या समोर जी झोपडपट्टी आहे तिथं ते स्थायिक झालं. बरेच वर्ष आमच्या झोपडपट्ट्या तिथं होत्या महावीर कॉलेजच्या समोर. पण जसं जसा काळ पुढे जात गेला तर बऱ्याच लोकांचा तिथं असणाऱ्या झोपडपट्टीतल्या लोकांच्या राहण्याला विरोध होता. त्यामुळं खूप संघर्ष झोपडपट्टीतल्या लोकांचा सुरू होता. कारण की एक तोच आधार होता लोकांना. जर तिथून जर उठायला लागलं तर आपल्या डोक्यावर जे छप्पर आहे ते सुद्धा जाणार होतं. त्यामुळं लोक संघर्ष करत होते, आंदोलनं करत होते, मोर्चे काढत होते. पण मोठ्या प्रमाणात कोल्हापूर शहरामध्ये ज्या झोपडपट्ट्या होत्या त्या लोकांचा सुद्धा त्या हटवण्याला विरोध होता. त्यामुळे लोक ऐकत नाहीत. त्यामुळं बऱ्याच वेळेला झोपडपट्ट्या जळण्याचे प्रकार व्हायचे. आमच्या झोपडीला सुद्धा जवळजवळ 3 ते 4 वेळा आग लागली होती आणि त्या आगीमध्ये आमचं घरसुद्धा एक वेळा जळालं होतं. आणि त्यानंतर बऱ्याच विरोधानंतर लोकांना ज्यावेळेला हे आश्वासन देण्यात आलं की तुम्हाला दुसरीकडे आम्ही तुमच्या हक्काची जागा देऊ, त्यानंतर लोक तिथून हटण्याला तयार झालेत. आणि 2000 साली महावीर कॉलेजच्या समोर असणारी आमची झोपडपट्टी हटवून आम्हाला राजेंद्रनगरमध्ये, आता मी जिथं राहतो तिथं आम्हाला जागा देण्यात आली.
तिथं 9x18ची जागा आम्हाला मिळाली आणि त्या जागेमध्ये पत्र्याचं घर बांधून आम्ही तिथं स्थायिक झालो. पण गेले अनेक वर्ष महावीर कॉलेजच्या झोपडपट्टीच्या हिशोबाने आमची जनावरं होती, जनावरांना चारा होता आणि इथं सगळं सेट झालं होतं. पण अचानक झोपडपट्टी हटवल्यामुळं सगळी परिस्थिती ढासळल्यासारखी झाली. आमची ज्या जागी आम्ही होतो त्यापेक्षा खूप खालच्या स्तराला आमची परिस्थिती गेली. त्याच्यामुळं आम्ही जरी लहान असलो, म्हणजे त्यावेळेला मी 5वीला होतो आणि माझी जी बहीण आहे चिमी ती 1.5 वर्षानं माझ्यापेक्षा लहान होती. त्यामुळं त्या वयामध्ये दुसरा कोणताही मार्ग नव्हता, कारण की घरी एकूण खाणारी तोंड 3 आणि राबणारी आई एकटीच होती. त्यामुळं आईवर याचा प्रचंड ताण असायचा किंवा तिचे जे हाल होत आहेत ते आम्हाला दिसायचे. त्याच्यामुळं जरी आपण लहान असलो तरी आईचा हा भार कमी करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं सगळ्यात पहिला माझ्या बहिणीनं भंगार वेचायला सुरुवात केली आणि तो भंगार वेचायचा बोध आहे तो खांद्यावर घेतला आणि नंतर मी सुद्धा भंगार वेचायला सुरू केलं. माझी जी मोठी बहीण आहे तिचं खूप लहान वयामध्ये लग्न झाल्यामुळे ती कर्नाटकातच असायची आणि आम्ही दोघांनी आईला थोडा हातभार लागावा यामुळे 5वीला मी 5वीला 10 वर्षाचा होतो तेव्हा आम्ही भंगार वेचायला सुरुवात केली. आईला हातभार लागावा म्हणून तुम्ही भंगार वेचण्याच्या कामाला दोघा बहिणी भावंडांनी सुरुवात केली. खरं तर दुसरा एखादा व्यवसाय किंवा उद्योग तुम्ही निवडू शकला असता, त्याबद्दल काय सांगशील? आम्ही ज्या वेळेला भंगार वेचायचं हे काम सुरू केलं त्यावेळेला माझं वय होतं 9 वर्ष आणि माझी जी लहान बहीण आहे चिमी ती 7-8 वर्षाची होती. ह्या एवढ्या लहान वयामध्ये हा एकमेवच पर्याय आमच्यासमोर होता, कारण की त्या वयामध्ये एकतर जर काम करायचं असेल तर अशा पद्धतीचंच काम आम्हाला निवडावं लागणार होतं की ज्याच्यामध्ये जास्त भांडवल लागणार नाही. भंगार वेचण्यासाठी फक्त एक बोध सोडला तर काहीही लागत नाही आणि तो बोधसुद्धा विकत घ्यायची गरज नव्हती. आम्ही कोंडाळ्यामध्ये जी पोती आम्हाला घावायची ती पोती फाडून दाबणाने शिवली की बोध तयार व्हायचा आणि बऱ्याच वेळेला आम्ही ज्या स्क्रॅपच्या दुकानामध्ये भंगार घालायचो ते दुकानदार आम्ही त्यांच्या दुकानात माल घालतोय म्हणून बोधसुद्धा द्यायचे आम्हाला. त्यामुळं दुसऱ्या कुठल्याही भांडवलाची गरज नव्हती. आणि दुसरं एक कारण महत्त्वाचं की आमचं वय लहान असल्या कारणाने समजा आम्ही कुठल्या तरी हॉटेलमध्ये कामाला लागलो असतो किंवा दुसऱ्या, तर त्या वेळेला किंवा आत्ता पण मोठ्या प्रमाणात हॉटेलमध्ये दुकानामध्ये धाडी पडतात आणि जे लहान मुलांना कामाला ठेवतात त्यांच्यावर कारवाई होते, बालकामगारांना कामाला ठेवलं म्हणून. पण आम्ही भंगार वेचणाऱ्या मुलांना अशा पद्धतीनं कोण विचारत बसत नाही की बाबा तुम्ही हे काम का करता किंवा तुम्हाला हे काम करण्यासाठी कोण पाठवतं. त्यामुळे हेच एक कारण होतं की त्या वयामध्ये दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे आम्ही हा मार्ग निवडला. प्रशांत, आता भंगार वेचण्याच्या कामाला तुमची सुरुवात तर झाली, आता त्या तुम्ही बहिणी भावंडांनी ते जे काम सुरू केलं असा भंगार वेचण्याचा, त्याचा प्रवास कसा होता? प्रवास म्हणजे आम्ही सकाळी खूप लवकर उठायचो. खरं तर एवढ्या पहाटे मी 4ला उठायचो. ते 4ला उठण्यामागचं कारण असं असायचं की जर आम्ही उशिरा गेलो तर आम्ही जसं भंगार वेचतोय तसं खूप लोक भंगार वेचायसाठी जायचे. आम्ही जर उशिरा गेलो तर रिकाम्या कोंडाळ्यांशिवाय आम्हाला काहीही घावायचं नाही, कारण की इतर भंगार वेचकांनी अगोदरच कोंडाळ्यामधलं सगळं भंगार वेचून नेलेलं असायचं. त्यामुळं जो लवकर त्या कोंडाळ्यामध्ये जाईल त्यालाच कोंडाळ्यामध्ये असणारं भंगार घावायचं. त्याच्यामुळं आम्ही पहाटे 4 वाजता उठायचो. उठल्यानंतर फक्त चूळ भरली, चहा असेल म्हणजे दूध असेल तर चहा घेणं, नाहीतर तसंच आम्ही उपाशीपोटी निघायचो. कारण की उठल्या लवकरात लवकर
आपल्या कामाच्या ठिकाणी जाणं महत्त्वाचं असायचं. कारण की जेवढा वेळ होईल तेवढाच माल किंवा भंगार न घावायची शक्यता असायची. त्याच्यामुळे खूप पहाटे उठून मी माझी बहीण आम्ही दोघे भंगार वेचायला निघायचो. बोध पाठीवर घेतल्या घेतल्या गल्लीतून जी कुत्री भुकायला सुरुवात व्हायची ते जोपर्यंत आम्ही घरी येत नाही तोपर्यंत ते चालूच असायचं. कारण की चौकामध्ये कुत्रे असतात आणि त्या कुत्र्यांना ज्यावेळेला आम्ही खांद्यावर बोध घेतलेलो दिसायचो त्यावेळेला ते भुंकायचे. गल्लीतून फक्त झोपडपट्टीचा फक्त भाग नुसता ओलांडला की लोकांची हेटाळणी सुरू व्हायची. लोक ओरडायचे, लोक हुसकवायचे, लोक हाकलायचे, शिवीगाळ करायचे. आणि तरी पण त्या गोष्टीची पर्वा न करता आम्ही कोंडाळे वेचायचो. आणि त्या दिवशी माल कसा घावतोय त्याच्यावर मग आम्ही ठरवायचो. जर माल चांगल्या प्रमाणात घावत असेल तर मग आम्ही महाग माल वेचायचो. उदाहरणार्थ प्लास्टिक त्यावेळेला 17 रुपये किलो असायचं तर आम्ही प्लास्टिक वेचायचो. लोखंड महाग पण असायचं आणि वजनानं जड पण असायचं. त्यामुळे लोखंड असेल, पत्रा असेल तर हा असा शेलका माल आम्ही गोळा करायचो. आणि ज्या दिवशी माल आम्हाला घावायचा नाही त्यावेळेला मग जे घावेल ते आम्हाला वेचायला लागायचं. कारण की घरी रिकामी जाणं हा पर्याय नसायचा. त्यामुळं दिवसभराचं रोजचं जे नियोजन असायचं ते हेच असायचं. वयाच्या 9व्या वर्षी प्रशांत भंगार वेचण्याचं काम तुम्ही सुरू केलं. मग तुमचं शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं का किंवा मग शाळेसाठी तुम्ही काय केलं सांग? शिक्षणाकडे माझं बिलकुल दुर्लक्ष झालं नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे माझी जी आई आहे तिला आम्ही अक्का म्हणतो तर ती अशिक्षित आहे. माझ्या आईनं कधीही शाळेची पायरी चढलेली नाही आहे. पण ती माझ्या शिक्षणाच्या बाबतीत भयंकर गंभीर असायची आणि मी शिकावं यासाठी कितीही काबाड कष्ट करायची तिची नेहमी तयारी असायची. आणि जशी आईची तयारी असायची तशी माझ्या लहान बहिणीची पण तयारी असायची. त्यामुळे ज्या वेळेला शाळा सुरू असायची त्यावेळेला त्यांनी कधीही मला भंगार वेचायला ये म्हणण्याचं मला आठवत नाही. उलट मी कधी शाळेला सुट्टी घेऊन भंगार वेचायला जायचो. कारण की ज्यावेळेला सण असायचे म्हणजे दिवाळी असायची किंवा मोठे जत्रा असायची त्यावेळेला मोठ्या प्रमाणात भंगार घावायचं. त्यावेळेला मी बऱ्याच वेळेला सुट्टी घ्यायचो त्या दिवशी आणि भंगार वेचायला जायचो. त्यावेळेला माझी आई माझ्यावर ओरडायची आणि सांगायची नाही तू ज्या वेळेला सुट्टी असेल त्याच वेळेला येत जा. आणि मी नेहमी शनिवार रविवार आणि ज्या वेळेला दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात त्याच दरम्यान भंगार वेचायला जायचो. त्यामुळं माझ्या आईमुळं आणि माझ्या लहान बहिणीमुळं कधीही माझं शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेलं नाही. प्रशांत, बोध लिहावं असं का वाटलं किंवा याची प्रेरणा कशी मिळाली? कोरोना काळामध्ये एका सफाई कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आणि तो व्हायरल होत सध्या अहमदनगरमध्ये असणाऱ्या स्मिता गोविंद पानसरे यांच्यापर्यंत तो पोहोचला. आणि त्यांनी मला फोन केला तो व्हिडिओ पाहून की अरे प्रशांत, एका सफाई कर्मचाऱ्याचा व्हिडिओ माझ्यापर्यंत आलेला आहे, तू जरा जाऊन बघ नेमका काय विषय आहे ते. त्यानंतर मी गिरीश फोंडे, माझी मिसेस आरती रेडेकर आणि आमचे AISFचे 3-4 कार्यकर्ते आम्ही सगळेजण सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं हा सफाई कर्मचारी ॲडमिट होता. तिथं आम्ही गेल्यानंतर त्या सफाई कर्मचाऱ्याला आम्ही भेटलो. त्यावेळेला त्यानं आम्हाला सांगितलं की सफाई करताना म्हणजे तो महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता आणि सफाई करताना लोखंडाचा एक तुकडा त्याच्या पायात घुसला होता, बोटात घुसला होता. आणि बोटात घुसल्यानंतर त्यानं ती जखम पिळली होती आणि परत धनुर्वादाचं इंजेक्शन वगैरे घेऊन परत तो कामावर रुजू झाला. कामावर रुजू झाल्यानंतर 2-3 दिवसांनी परत त्याच्या जखमेमध्ये पस तयार झाला. त्याच्यानंतर तो सफाई कर्मचारी परत डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्या जखमेवर कट मारला आणि त्यातला पस बाहेर काढून परत त्याच्यावर उपचार करून परत त्याला डिस्चार्ज केलं. त्याच्यानंतर काही दिवसांनी परत त्याला त्रास सुरू झाला आणि परत ज्यावेळेला तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला सावित्रीबाई फुलेमध्ये त्यावेळेला डॉक्टरांनी त्याला गँग्रीन झाल्याचं सांगितलं. आणि तो बरेच दिवस
तिथं ॲडमिट होता आणि त्याचं पूर्ण शरीर गँग्रीनमुळे सडलं होतं आणि त्याच्यावर व्यवस्थित उपचार होत नाही अशी त्याची तक्रार होती आणि त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर टाकला होता. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांना वगैरे भेटलो आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी लागणारी ज्या मशिनरी आहेत त्या आमच्या हॉस्पिटलमध्ये नाही, त्यामुळे तुम्ही CPR मध्ये ह्यांना ॲडमिट करा. आणि CPR मध्ये पण तो एक कोरोनाचा काळ होता आणि त्यामुळे CPR मध्ये पण प्रचंड रश त्या काळात होता आणि त्यांचा 3-4 दिवसानंतर नंबर होता आणि त्यामुळं ते काही दिवस म्हणजे त्यांनी तात्पुरते उपचार CPR मध्ये घेतले आणि परत ते घरी गेले. आणि ज्या वेळेला त्यांच्या ऑपरेशनचा दिवस होता तर त्या ऑपरेशनच्या दिवसाच्या अगोदरच त्यांचं निधन झालं. ज्या वेळेला मला हे कळलं त्यावेळेला त्या घटनेमुळे मी प्रचंड अस्वस्थ झालो आणि म्हणजे त्या माणसाला वाचवायसाठी, सफाई कर्मचाऱ्याला वाचवायसाठी जे काही प्रयत्न करणं शक्य होतं ते आम्ही केले. पण मला त्या गोष्टीमुळे प्रचंड त्रास झाला आणि त्यावेळेला मला माझा भूतकाळ दिसू लागला की ज्या वेळेला आम्ही हे भंगार वेचण्याचं काम करायचो त्यावेळेला आम्हाला सुद्धा पत्रा कापायचा, रोज इंजेक्शन घुसायचे, अनेक वेळेला काच घुसायची. पण योगायोग चांगला की आम्हाला काही झालं नाही. पण त्या काळामध्ये ज्या वेळेला बाकीचे जे भंगारवेचक असायचे त्यांना ज्या वेळेला आम्ही पाहायचो त्यावेळेला कुणाचा तर हात कट केलेला असायचा, कुणाचा तर पाय कट केलेला असायचा आणि त्या पद्धतीनं ज्या वेळेला मी परत ह्या सर्व गोष्टींची चौकशी केली त्यावेळेला माझ्या लक्षात असं आलं की ह्या कामामुळंच त्यांच्यामुळे ही वेळ आलेली आहे. त्यामुळं मी ह्या कामाकडं जास्त गंभीरतेनं पाहायला लागलो आणि मला असं वाटलं की अशा पद्धतीनं जे भंगारवेचकाचं जीवन आहे ते लोकांपर्यंत जावं आणि अशा पद्धतीनं सुद्धा लोक जगतायत अनेक हालापेष्टा सहन करत, तर ते आयुष्य तरी लोकांना कळावं आणि त्यामुळं मी हे पुस्तक लिहिण्याचं ठरवलं. आणि पुस्तक म्हणजे मी अगोदर काही प्रसंग लिहून ठेवले होते. ज्यावेळेला माझ्या मित्रांनी हे वाचले त्यावेळेला त्यांनी मला प्रोत्साहित केले की तू पुस्तक लिही. त्यामुळं हे पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि आत्ता या पुस्तकाची 3री आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. भंगार वेचताना जे कटू अनुभव आले त्यातला एखादा प्रसंग सांगू शकशील? भंगार वेचण्याचं हे जे काम आहे हे मी जवळजवळ स्वतः 10 वर्ष केलेलं आहे आणि माझ्यापेक्षा जास्त 2 वर्ष म्हणजे जवळजवळ 11-12 वर्ष माझ्या बहिणीने केलेलं आहे छोट्या. तर ह्या एकूणच मोठ्या कालावधीमध्ये अनेक वाईट अनुभव आले आणि त्यामध्ये सगळ्यात वाईट अनुभव जो मी या पुस्तकामध्ये पण घेतलेला आहे की जो मी संपूर्ण आयुष्यामध्ये विसरू शकत नाही तो अनुभव म्हणजे आयसोलेशनच्या माळावर एकदा तिथून आम्ही भंगार वेचत जात होतो आणि एक भर आम्हाला दिसली. तर त्या भरीमध्ये उद्यमनगरमध्ये किंवा कारखान्यांमध्ये मोठे कारखान्यातली वाळूची भर असायची आणि त्या भरीमध्ये लोखंडाचे किंवा बिडाचे छोटे छोटे तुकडे असायचे आणि मोठ्या प्रमाणात ते त्या भरीमध्ये घावायचे. तर ती भर टाकलेली होती आणि आमच्याकडं त्या दिवशी योगायोगाने बहुचुंबक पण होतं, कारण की विस्तृत मी त्या प्रसंगामध्ये मांडलेला आहे आणि लोहचुंबक असल्यामुळे आम्ही दोघांनी पण त्या भरीमध्ये बीड वेचायला सुरुवात केली आणि बीड वेचत असताना मोठ्या प्रमाणामध्ये बीड त्यामध्ये घावत होतं आणि आम्ही दोघं म्हणजे ते बीड विकल्यानंतर कल्पना आम्हाला आली होती की खूप पैसे आम्हाला संध्याकाळी मिळणार होते. त्यामुळे त्या वेचण्यामध्ये आम्ही एवढं गुंग झालो होतो की आसपासच्या जगाचा जणू आम्हाला विसरच पडला होता. तर ते बीड वेचत असताना अचानक पाठीमध्ये कुणीतरी लाथ घातल्याचं मला जाणवलं. मी मागे बघितलं तर 3-4 लोक आमच्याकडे धावून येत होते आणि त्यातला एक माणूस ज्यानं मला लाथ मारली तो जवळ उभा होता आणि ते लोक आम्हाला शिवीगाळ करत होते. त्यांचं असं मत होतं की ती भर आमची आहे आणि आम्ही त्या भरीमध्ये चोरी करतोय. खरं तर ती जी भर आहे ती आयसोलेशनच्या माळावर टाकली होती आणि आयसोलेशनचा माळ हा सरकारी माळ आहे. त्यामुळं सरकारी माळावर कुणाच्या तर खाजगी मालकीची भर असेल असा आम्ही कधी विचार पण केला नव्हता. त्यामुळे त्या भरीमध्ये आम्ही बीड गोळा करत होतो.
पण त्या लोकांना आम्ही बराच वेळ हे सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही चोरी केलेली नाही आहे किंवा आम्ही चोरी करत नाही आहे, तुम्ही आम्हाला मारू नका. तर त्यांनी खूप आम्हा दोघांना मारलं आणि खूप शिवीगाळ केली. त्याच्यानंतर तो माळ असल्यामुळे खूप कमी लोकांची ये-जा तिथं असायची. पण जे पण काही लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोक जे काही तिथून जात होते ते लोकसुद्धा अडवायला न येता आमच्याकडे बघून हसत होते. कारण की भंगारवेचक म्हणजे चोरच असाच एक समाजाचा दृष्टिकोन आहे. त्याच्यामुळे त्याच नजरेने ते लोकसुद्धा आमच्याकडं पाहत होते. त्यामुळे ते सगळे जमा झालेले लोक आम्हाला मार खाताना बघून हसत होते. त्यानंतर आम्हाला त्या लोकांनी, जे लोक अगोदर आम्हाला शिवीगाळ करत होते, त्या लोकांनी आम्हाला बांधून ठेवलं आणि बांधून ठेवल्यानंतर बराच वेळ आम्ही त्यांच्या हातापाया पडलो, गयावया केली, तरीसुद्धा त्यांनी आम्हाला सोडलं नाही आणि खूप तास आम्हाला तिथंच बांधून ठेवून नंतर मग त्यांनी आम्ही जे वेचलेलं सगळं भंगार आहे ते काढून घेतलं. आमच्याकडचं लोहचुंबकसुद्धा तिथंच पडलेलं होतं आणि आम्ही तसंच तिथून काही तासांनी ज्यावेळेला त्याने आम्हाला सोडलं त्यावेळेला रडत रडत घरी गेलो. हा जो अनुभव आहे हा माझ्या आयुष्यातला कधीही न विसरणारा अनुभव आहे भंगार वेचतानाचा. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आम्ही आईला ज्यावेळेला हे सांगितलं त्यावेळेला आई पण खूप रडत होती. पण आम्ही सध्या आता मी चळवळीमध्ये स्वतः सक्रिय आहे. कुणाला तर साधा मॅसेज जरी चुकीचा आला तरी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, त्यांच्यासाठी झटतो. आणि पण त्यावेळेला एवढी मारहाण होऊन सुद्धा त्यावेळी आम्हाला मदत करणारं कोणी नव्हतं. कारण की जसे ते लोक आमच्याकडे चोर या नजरेनं बघायचे तसे झोपडपट्टीतले पण काही लोक आम्हाला त्याच नजरेनं बघायचे आणि त्यावेळेला आमच्या मागे उभं राहणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे साधी तक्रार सुद्धा त्यावेळेला आम्ही केली नाही. तर हा सगळ्यात वाईट अनुभव आमचा आहे. बाकी बऱ्याच वेळेला मार खाल्लेला आहे भंगार वेचताना, बऱ्याच लोकांच्या शिव्या खाल्लेल्या आहेत आणि ते तर दररोजच होतं. त्यामुळे पण हाच सगळ्यात वाईट अनुभव मला वाटतो. भंगार वेचणारी जी माणसं आहेत जणू काय ती चोरच आहेत अशा पद्धतीनं समाजात आज सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जातं. तर या समाजाला तुम्ही काय, म्हणजे ह्या निमित्तानं तुम्ही काय सांगू शकशील, काय सांगावं असं वाटतंय? सगळ्याच भंगार वेचकांकडे समाज चोर या नजरेने पाहतो, पण सगळेच भंगार वेचक हे चोर नसतात. कुणीही हौस म्हणून या घाणीमध्ये हात घालत नाही. प्रत्येकाच्या म्हणजे काही जणांना भाकरीचा प्रश्न असतो, 2 वेळचं अन्नसुद्धा त्यांना मिळत नसतं. त्यामुळेच ते भंगार वेचण्यासाठी बाहेर पडत असतात. पण समाजानं तो दबलेला वर्ग असल्यामुळे सरसकट सगळ्यांवर चोर हा शिक्का मारलेला आहे. कोणतरी एखादा भंगार वेचक चोरी करतो, बऱ्याच वेळेला त्यांना शिवीगाळ करणारे, त्यांना हकलणारे ह्या सगळ्यांनाच तसा अनुभव आलेला असतो असं नाही. बऱ्याच वेळेला त्यांच्या मित्रमंडळीमध्ये जरी कुणाला तसा अनुभव आला किंवा शेजारी जरी कुणाचं काही चोरीला गेलं तर ते सरसकट सगळ्यांवरच शिक्का मारतात, तर ते गल्लीत सुद्धा त्यांना येऊ देत नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं त्यांच्याशी न वागता किमान त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. खरं तर तुमचा जो रहिवास आहे तो कर्नाटकमध्ये काही काळ किंवा महाराष्ट्रात असं दोन्ही राज्यांमध्ये झालेला आणि मग मराठी आणि कन्नड दोन्हीचा त्यामध्ये प्रभाव दिसून येतो. पुस्तकात मात्र जी भाषा आहे त्या भाषेबद्दल तुम्ही काय सांगशील? पुस्तकामध्ये जी भाषा आहे तर ती मी जसं बोलतो आणि जी भाषा सर्वसामान्य माणसाला समजेल, कारण की लय साहित्यिक भाषेमध्ये लिहायचा प्रयत्न केला तर बऱ्याच वेळेला वाचकांना मर्यादा येतात किंवा काही लोकांना ते कंटाळवाणं वाटतं. आणि मी हे पुस्तक लिहिताना मला जसं वाटतंय किंवा मी जसं बोलतो त्या पद्धतीनंच लिहायचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित त्याच्यामध्ये काही दोष असू शकतात किंवा काही चुकीचं असू शकतं, काही लोकांना ते चुकीचं वाटू शकतं. पण हे जे पुस्तक आहे ना ते मला जसं वाटतंय किंवा मी जी भाषा बोलतो त्या भाषेमध्ये लिहायचा प्रयत्न केलेला आहे. आणि लोकांना समजेल अशा भाषेमध्ये जर पुस्तक असेल तरच ते लोकांच्या पसंतीस उतरतं असं मला वाटतं. कारण की काही वर्षापूर्वी पानसरेंचं एक भाषण मी ऐकलं होतं
आणि त्या भाषणामध्ये पानसरे असं म्हणतात की लोक वाचत नाहीत, हे चूक आहे. लोकांनी वाचावं असं आपण लिहित नाही, तर हे त्यामागचं कारण आहे. त्यामुळं लोकांना समजेल अशा भाषेमध्ये आपण जर लिहिलं तर लोक वाचतात आणि त्यामुळंच ते वाक्य माझ्या डोक्यामध्ये फिट असल्यामुळे मी त्या पद्धतीनंच हे पुस्तक लिहायचा प्रयत्न केला आहे. आणि आत्ता ज्या वेळेला हे पुस्तक लोकांच्या हातात पडतंय तर फक्त 4च महिन्यामध्ये 1 मेला या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली म्हणजे त्या पुस्तकाची प्रिंट माझ्या ताब्यात आली. ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अजूनसुद्धा मी घेतलेला नाही, कारण की हे पुस्तक ज्या वेळेला मी लिहिलं त्यावेळेला हे पुस्तक म्हणण्यासारखं तरी आहे का अशी शंका माझ्या मनात होती. त्यामुळे या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम घ्यायचं धाडस मी केलेलं नाही. पण हे पुस्तक जसं जसं लोकांच्या हातामध्ये गेलं तसं बघता बघता ह्या पुस्तकाची 4च महिन्यामध्ये 3री आवृत्ती निघालेली आहे आणि दिवसेंदिवस या पुस्तकाचा जो प्रतिसाद आहे तो वाढताना मला दिसतोय. आणि लवकरच ह्या पुस्तकाची 5वी आवृत्ती पण प्रकाशित होईल आणि ज्या वेळेला या पुस्तकाची 5वी आवृत्ती निघेल त्याच वेळी एक मोठा कार्यक्रम घेऊन या पुस्तकाचं प्रकाशन करायचं असं माझ्या डोक्यामध्ये नियोजन आहे. प्रशांत, ह्या पुस्तकासंदर्भात आतापर्यंत तुम्हाला जे अभिप्राय आले त्यातलं काही निवडक अभिप्राय सांगू शकता? लोकांचे अनेक मेसेज येत आहेत, फोन येत आहेत, लोक 1.5 2 तास बोलत आहेत. अनेकांनी म्हणजे मी जो यामध्ये संघर्ष लिहिलेला आहे तो माझ्या एकट्याचा संघर्ष नाही. भारतामध्ये करोडो लोक हे जीवन जगतायत, मी लिहिलंय एवढाच तो काहीतरी फरक. त्याच्यामुळं लोकांना रिलेट होतं हे पुस्तक, त्यामुळं लोकांचे अभिप्रायसुद्धा चांगले येत आहेत. अनेकांना ज्यांना अशा पद्धतीचं जे जीवन आहे ते माहीत नाही ते लोक अशा पद्धतीनं म्हणतात की लोक अशा पद्धतीनं पण जगतायत, हे तुमचं पुस्तक वाचून आम्हाला कळालं. पण मी ज्या झोपडपट्टीमध्ये राहतोय त्या झोपडपट्टीमध्ये बघेन तिकडं अशा पद्धतीनंच जगणारे लोक आहेत. त्याच्यामुळं लोकांचे चांगले अभिप्राय आहेत. एक अभिप्राय असा पण होता की ज्या लोकांनी कधी झोपडपट्टीमध्ये आजपर्यंत पाय ठेवलेला नाही असे लोक पण हे पुस्तक वाचून झोपडपट्टीमध्ये जात आहेत, झोपडपट्टीमध्ये फिरतायत, ते लोक कसं जगतायत हे पाहतायत आणि त्यांच्या दुःखाशी समरस होण्याचा प्रयत्न करतायत. आणि अनेक लोकांचे असे सुद्धा मेसेज येत आहेत किंवा असे सुद्धा फोन येत आहेत की आजपर्यंत आम्ही सुद्धा भंगारी वेचकांना चोर म्हणूनच पाहत होतो, पण इथून पुढे आम्ही तशा पद्धतीनं पाहणार नाही आणि आम्ही सुद्धा त्यांना सन्मानाची वागणूक द्यायचा प्रयत्न करू. त्यामुळं मला असं वाटतं की माझ्या लिखाणाचं सार्थक झालं, की किमान काही लोकांना तरी सन्मानाची वागणूक हे पुस्तक वाचल्यानंतर मिळेल हा आत्मविश्वास मला आहे आणि तशी प्रचितीसुद्धा मला येते. खरं तर प्रशांत, पुस्तकाच्या शेवटच्या पानावर आल्यानंतर आपण ज्यावेळेला शेवटचा पॅरेग्राफ वाचतो त्यावेळी असं वाटतं की अजून पुढं काहीतरी आहे, पण ते पुढचं त्या पुस्तकामध्ये नाही. बरोबर. ते येणाऱ्या काळात वाचकांना ते वाचायला मिळेल का, ह्याबद्दल काय सांगाल? नक्कीच वाचकांना पुढचा भाग वाचायला मिळेल, कारण की हे पुस्तक वाचल्यानंतर अनेक लोकांचे मला फोन आले की हे पुस्तक अपूर्ण आहे आणि ते खरं आहे. हे पुस्तक अपूर्णच आहे, कारण हे पुस्तक मी ज्या वेळेला 12वीला होतो तिथंपर्यंत हे पुस्तक संपवलेलं आहे. कारण तिथूनच एका दुसऱ्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. मी 2012 पासून चळवळीत आलो आणि 2012 पासून आज तागायत 2024 पर्यंत मी सातत्यानं चळवळीमध्ये सक्रिय आहे. पण त्यासंबंधी काहीही ह्यामध्ये आलेलं नाहीये. बऱ्याच लोकांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली की तुम्ही चळवळीबद्दल लिहायला पाहिजे होतं, पण मला असं वाटतंय की ती ही योग्य वेळ नाही. चळवळीबद्दल लिहिण्याची ही योग्य वेळ नाही, कारण की मला असं वाटत नाही की मी खूप काही मोठं चळवळीसाठी योगदान दिलेलं आहे. ज्या वेळेला मला असं वाटेल की थोडंफार आपण खारीचा वाटा या चळवळीमध्ये उचललेला आहे, त्यावेळेला मी या पुस्तकाचा दुसरा भाग नक्की लिहीन आणि त्यामध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तर जी ह्याच्यामध्ये अनुत्तरित आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं वाचकांना मिळतील
आणि तिथून पुढचा जो प्रवास आहे तो नक्की दुसऱ्या पुस्तकामध्ये दुसऱ्या भागामध्ये उलगडेल आणि तो वाचकांना वाचायला मिळेल. तर हे होते बोधचे लेखक प्रशांत आंबी. त्यांनी आपल्या ग्रामवार्ता लाईव्ह या यूट्यूब चॅनलशी तुम्ही आम्हाला तुमचा मोलाचा इतका वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. खरं तर प्रशांतनी बोध हे जे पुस्तक लिहिले ती त्याच्या एकट्याची म्हणजे एकट्या प्रशांतची ती कहाणी नसून समस्त भंगार वेचणाऱ्या एका समाजाची ती कहाणी आहे. आणि भंगार वेचणाऱ्या समाजाला आजही सर्वसामान्य माणसांकडून सर्वसामान्य माणसं त्या समाजाला चोर असं समजत आहेत. खरं तर माणूस म्हणून घेणाऱ्या या समाजाने या बोधमधून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे, तो नक्की घेतील ही आशा बाळगतो. धन्यवाद.